युवा पूर्वतील बेडेकर नगर पाटील टावर जवळ रवीना अपार्टमेंट समोर चाळ भागात रस्ता बंद केल्यामुळे अंत्ययात्रेला अडथळा निर्माण झाल्याची धक्कादायक घटना घडली। एका व्यक्तीच्या निधनानंतर मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेण्यात येणार असल्याची माहिती असतानाही संबंधित जागा मालकाने लोखंडी बॅरिकेड करून त्याला कुलूप लावायचा आरोप आहे। यामुळे अंत्ययात्रेला काही काळ थांबवली। घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अमोल केंद्रे, राधा तोरणे, बालाजी कदम, सौरभ अंडागळे आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले। अमोल केंद्रे यांच्या हस्तक्षेपानंतर कुलूप उघडण्यात आले आणि अंत्ययात्रा पुढे जाऊ शकली। स्थानिकांनी या मार्गावरून वाहन नेण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप केला आहे। तसेच हा रस्ता कायमस्वरूपी खुला करून प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल धनराज केंद्रे यांनी केली आहे। प्रतिनिधी शीतल दाडेसोबत बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर। काय सांगाल नक्की काय प्रकरण घडलेलं इथे आणि काय तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे आता बोलायचं काय हे आम्हाला समजत नाहीये, कारण निर्लज्ज लोक आहे, त्यांना माणुसकी जराही राहिलेली नाहीये। आज तुम्ही पाहू शकता बेडेकर नगरच्या पुढे हे जे पाटील टावर आहे, इथून हा रवीना अपार्टमेंटकडे हा रस्ता जातो। इथे कमीत कमी 1 लाखो लोकांची वस्ती आहे इथे, परंतु इथे जायला रस्ताच, आता हा रस्ता आहे, हा समोर बघा तुम्ही रस्ता पूर्ण, परंतु इथे हा रॉड टाकून पाईप अडवला होता। आज ठीक आहे, आम्ही काय बोलत नाहीये, काय तुमचा प्रकार, अरे पण निदान बॉडी घेऊन जाण्यासाठी तरी रस्ता सोडायला पाहिजे होता तुम्ही, एवढीही तुमच्यामध्ये माणुसकी नाही। आज अँब्युलन्स जायला जागा नाही, कशा जागा नाहीये, आणि इथे सरळ रस्ता अडवला जातो आणि इथे जे आत्म नागरिक राहतात यांच्याकडून, त्यांची वाहनं आहे त्यांच्याकडूनही पैसे घेतले जातात। मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणजे खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था इथे राखण्याचं काम पोलीस प्रशासन केलं पाहिजे आणि कायद्याचा धाक काय असतो हे अशा माजोड्या लोकांना दाखवण्याचं काम एक पोलीस प्रशासन केलं पाहिजे। हे कित्येक वर्षापासून हे चाललंय, हे थांबवलं पाहिजे। आज नागरिक सांगताय कित्येक वर्षापासून परिस्थिती अशीच आहे, इथे हा पाय टाकला जातो म्हणून मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, त्याच्यावर योग्य ती आणि चांगली कारवाई करा आणि हा रस्ता कायमस्वरूपी खुला करावा।